मित्रांनो, तुम्ही रोज मेहनत करता तरी यश मिळत नाही, कारण मेहनत कमी नाही, लक्ष कमी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कदाचित तुमचं आयुष्य बदलेल. मित्रांनो, आज मी जे काही सांगणार आहे ते फक्त ऐकू नका, प्रत्येक वाक्य एकमेकांशी जोडत जा आणि शांतपणे समजून घ्या. एक छोटीशी गोष्ट सांगते. एक 25 वर्षांचा तरुण पहिल्यांदाच समुद्र पाहायला गेला होता. तो वारंवार लाटांकडे बघून आनंदाने ओरडत होता, अरे वा, पाणी कसं हलतंय, सूर्याचं प्रतिबिंब कसं चमकतंय. आजूबाजूचे लोक त्याच्याकडे बघून हसत होते. कोणी म्हणालं, इतका मोठा माणूस आणि लहान मुलांसारखं वागतोय. थोड्याच वेळात कळलं, तो तरुण जन्मापासून अंध होता. आज पहिल्यांदाच त्याला डोळ्यांनी जग दिसत होतं. सगळे शांत झाले. या गोष्टीतून एक साधा धडा मिळतो. आपण कुणालाही जज करू नये, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वेगळं चाललेलं असतं. पण खरी महत्त्वाची गोष्ट अजून आहे. तो तरुण समुद्र पाहताना त्याचं लक्ष कुठेही भटकत नव्हतं. ना मोबाईल, ना चिंता, ना भूतकाळ. तो त्या क्षणात 100% उपस्थित होता. आणि आपण खाताना मोबाईल पाहतो, काम करताना भविष्याची चिंता करतो आणि शिकताना मन दुसरीकडेच असतं. मित्रांनो, यशासाठी फक्त स्वप्न पुरेसं नसतं. फक्त पॉझिटिव्ह विचार करून काही घडत नाही. आज जगात इतके यशस्वी लोक आहेत, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? ते रोज ॲक्शन घेतात आणि तेही पूर्ण लक्ष देऊन. 2 विद्यार्थी एकाच वर्गात असतात, एकाच शिक्षकाकडे शिकतात, तेवढाच वेळ अभ्यास करतात, पण एक टॉपर होतो कारण तो अभ्यास करताना खरंच अभ्यास करतो. एकाच ठिकाणी रोज थेंब पडले तर दगडावर खून पडते, पण थेंब वेगवेगळ्या ठिकाणी पडले तर काहीच होत नाही. तसंच आहे आयुष्य. थोडं थोडं सगळीकडे लक्ष, शून्य परिणाम. पण एकाच दिशेने पूर्ण लक्ष प्लस सातत्य बरोबर मोठं यश. थॉमस एडिसनने बल्ब बनवायला हजारो वेळा अपयश पाहिलं, पण तो थांबला नाही. अमिताभ बच्चनच्या सलग अनेक फिल्म्स फ्लॉप झाल्या, पण त्यांचं लक्ष फक्त अभिनयावर होतं. मित्रांनो, तुमच्याकडे पैसा नसेल, सपोर्ट नसेल, अडचणी असतील, तरीही एक गोष्ट तुमच्याकडे आहे, तुमचं लक्ष, तुमची मेहनत. स्वप्न पहा, पण डोळे उघडे ठेवून. विश्वास ठेवा, पण हात कामात ठेवा. दररोज थोडंसं का होईना, पण ॲक्शन घ्या, आणि तेही पूर्ण फोकसने. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा विचार करायला लावला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा.